कल्याणच्या सदानंद चौक परिसरामध्ये सकाळच्या सुमारास एक भलं मोठं होर्डिंग कोसळलं आणि हे होर्डिंग ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणी सध्या आपण आहोत। हे दृश्य आपण पाहू शकतो की सदानंद चौक हा गजबजलेला चौक आहे आणि या ठिकाणी जवळजवळ 4 रस्ते एकमेकाला मिळतात। कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे आणि त्याच्यामुळे मोठी वर्दळ या ठिकाणी असते। आपण पाहू शकतो की हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी होर्डिंग कोसळलं। मात्र मुंबईमध्ये जी दुर्घटना झाली त्यानंतर याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं गेलं होतं का आणि स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर या संदर्भातला रिपोर्ट जो होता तो महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहिला नाही का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। काही माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांनी 15 दिवसापूर्वी या संदर्भात तक्रार केली होती। काय तक्रार होती आपण त्यांना विचारूयात। घाणेकर सर, काय तक्रार केली होती या होर्डिंग संदर्भात तुम्ही? मी या होर्डिंग संदर्भात नाही, कल्याण डोंबिवलीमधल्या सगळ्याच होर्डिंगबद्दल लिहिलेलं होतं आणि महापालिका कोणतीही कारवाई करत नाही आहे त्याच्यावरती। महापालिका स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट जे करायचे असतात ते व्हिजिटरकडनं करून घ्यायला पाहिजेत असं मी पत्र दिलं आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला सुद्धा हे लोक हरताळ फासणार अशी चित्र आहे। जर कधी खाजगी व्यक्तींना, धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना जर कधी व्हिजिट याची सक्ती केली जाते महापालिकेकडनं, तर या लोकांना स्पेशल ट्रीटमेंट का? ही लाडकी आहेत का लोक, होर्डिंगवाले लोक? आपण पाहिलं की सरळ आरोप करण्यात आला आहे की या लोकांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते आणि 15 दिवसापूर्वी माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांनी या संदर्भात तक्रार केली होती। मात्र त्याची कोणतीही दखल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही आहे। आता ठेकेदाराचा हलगर्जीपणा आहे, जे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, जे काही 2 जण जखमी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल हे दुर्घटना घडल्यानंतर अधिकारी सांगतायत। त्याच्यामुळे कल्याण डोंबिवली शहरामध्ये असे किती अनधिकृत होर्डिंग आहेत ज्याच्यामुळे अनेक दुर्घटना घडून अनेक जीवितहानी होऊ शकते, हे प्रशासनानं लवकरात लवकर पाहायला हवं। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कल्याण।